स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. So, you are preparing for Maharashtra Public Service Commission's Civil Services Examination and the Combined Examination, as I am told. तर आता 4 सप्टेंबरला जे एक्झाम होणार आहे, how many of you are going to appear for it? Okay. So most of you are going to appear for it, and how many of, okay, now the remainder of the batch is going to join this. ठीक है. So we will have the interactive conversation. First of all, I will like to introduce myself so that you will be comfortable. I am also a student. I have just qualified the civil service examination conducted by UPSC in 2019. I am on an EOL, extraordinary leave. Even if you get into service, there is an alternative that you can choose for this leave so that you can go for the career advancement. The interactive session असेल. It is not that you are talking with something who is someone different. I am also a student. तुमचे जे पण काही डाउट्स असतील, बेसिक डाउट्स, नो क्वेश्चन इज इरिलेव्हंट, एव्हरी क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. मग तो कुणाचा असो. आय थिंक वॉट स्टँड्स आउट ऑफ अ कॅन्डिडेट इन अ पर्टिक्युलर एक्झामिनेशन इज दॅट हिज कॉन्फिडन्स लेवल. मी पण काही वर्षांपूर्वी 3 वर्षापासून मी तयारी करतोय. इट वॉज माय थर्ड अटेम्प्ट, second means, and the difference is that in the first attempt I was a little bit shy. एक आपण डाउट्स क्लिअर करून घेत नाही, एक इगो धरून चालतो आपण की मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज पडत नाही. आपण काय केलं पाहिजे की आपण कधी पण जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत त्यांची स्ट्रॅटेजी त्यांच्यापासून शिकला पाहिजे. नो डाऊट यू हॅव टू चार्ट आउट युअर ओन स्ट्रॅटेजी, देर इज नो डाऊट इन इट. But it is very important that you need to have a proper guidance and direction in this examination if you want to clear this examination in a less span of time. म्हणजे आपण खूप एक्सपेरिमेंट्स करून काही गोष्टी ट्राय आउट करण्यापेक्षा इट इज बेटर दॅट वी लर्न आउट फ्रॉम द स्ट्रॅटेजी ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स अँड वी चार्ट आउट द स्ट्रॅटेजी फॉर आवर सेल्फ्स. दॅट इज द की पॉईंट दॅट यू शुड टेक इन द एक्झामिनेशन. मग तुम्हाला जे पण छोटे गोष्टी तुम्हाला वाटतात किती तास अभ्यास करायचा, हा पण प्रश्न खूप रिलेव्हंट आहे. नो क्वेश्चन इज इरिलेव्हंट. सो जस्ट स्प्रेड आउट युअर माइंड, ओपन अप युअर माइंड, यू कॅन आस्क एनिथिंग. आता मी तुमच्यासमोर बोलतोय, आय हॅव अटेंडेड मेनी गायडन्स लेक्चर. इट इज नॉट दॅट यू शुड अटेंड इट ऑन डे टू डे बेसिस. एक तुमची स्ट्रॅटेजी चार्ट आउट करण्यासाठी तुम्ही जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत तुमच्या एक्झामिनेशनच्या बाबतीत किंवा कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल त्याच्या बाबतीत जे पण सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेटचे लेक्चर्स बघा. जस्ट ट्राय टू फॉलो आउट की हाऊ दे प्रोसिडेड थ्रू आउट देअर जर्नी सो दॅट यू विल हॅव दी ॲप्रॉक्सिमेट वे आउट टू क्वालिफाय दिस एक्झामिनेशन. आपण बघतोय की या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये भरपूर कॅन्डिडेट्स भरपूर वेळा जास्त टाईम स्पेंड करतात बिकॉज दे कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग ऑन देमसेल्व्स की मी ठीक आहे, मी आता ह्या वर्षी हे ट्राय केलं, आता मी हे ट्राय करतो. पण ते नेवर ट्राय टू टेक इन टू द ओपिनियन्स ऑफ द अदर. ॲज अ सक्सेसफुल सिव्हिल सर्वंट, what you will need is not only confidence on yourself but also you should pay heed to the opinion of the others. That is what you should keep in mind. तर हे जे सेशन आहे that you are sitting here, you are investing your time, you are investing your valuable time here. जे तुम्ही आत्ता सध्या लायब्ररीमध्ये बसून किंवा घरी बसून कुठं बसून अभ्यास केला पाहिजे तो टाईम तुम्ही इथे इन्व्हेस्ट करताय. ट्राय टू युटिलाइज मॅक्सिमम आउट ऑफ दिस सेशन. आणि जे नवीन मुलं आहे मी त्यांना सांगेल, वी विल डिस्कस हाऊ टू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन, व्हॉट शुड बी स्ट्रॅटेजी, कसं प्रोसीड केलं पाहिजे, सगळं डिस्कस करू. पण व्हॉट आय विल टेल की टेक 15 days टू प्रिपेअर युअर स्ट्रॅटेजी. देर इज नो हार्म इन टेकिंग 15 days. पण या 15 days आपण सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला बेंचमार्क ठेवून, सिलेबसला बेंचमार्क ठेवून आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सला बेंचमार्क ठेवून आपली स्ट्रॅटेजी एकदा फिक्स केली पाहिजे. द रोड ऑन विच यू आर गोइंग टू वॉक इन द कमिंग इयर, यू शुड फिक्स दॅट. अँड द पीपल हू आर सिटिंग हियर in the coming 1 month, I think they have
prepared well, but for them also I will give some kind of tips. All the introduction has been done with. There is no need for introduction. Just we are having a conversation here. So what I want you to do, की तुमचे जे पण प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही एक तर लिहा आणि यू बी बोल्ड अँड स्पीक आउट फॉर युअर सेल्फ, बिकॉज दॅट वॉज अ मिस्टेक दॅट आय डीड इन माय फर्स्ट अटेम्प्ट. आय वॉज व्हेरी इगोइस्टिक. एक ग्रामीण भागातला मुलगा आहे, मी आज तुमच्या समोर असं बोलतोय, असं बोलण्याची माझी हिंमत पण नव्हती. बट दॅट वॉज माय बिगेस्ट फॉल आउट. एक आपण इल्युजनमध्ये राहतो, एक आपण मिसकन्सेप्शनमध्ये राहतो की मी सगळंच करू शकतो. See, in this examination, hard work is important, but you have to work in right way, in right direction. Without right direction, irrespective of your hard work, you will not succeed. मग ते आपण करणार आहे. So, I want you to ask the questions so that we can have the set of questions with us. त्या क्वेश्चन्सला आपण एक पद्धतीने ॲड्रेस करू and then we will start with the session. But before moving on to that question and answer interactive part, मी तुम्हाला एक जनरल गोष्टी सांगणार. एक जनरली any kind of competitive examination, may it be Union Public Civil Services examination, then MPSCचे जे combined examination होतात किंवा मग सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन कंडक्ट करते MPSC. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सगळ्यांचे द वे यू शूड प्रिपेअर, द अप्रोच इज सेम, बट द रिक्वायरमेंट्स ऑफ द एक्झामिनेशन डिफर्स. दिस यू शुड कीप इन माइंड. रिक्वायरमेंट ओनली डिफर्स, but the way you should proceed the examination, it is fairly going to be same. The amount of the kind of strategy you need to follow, it is going to be the same. So before moving out to the question answer part, I just want you to note these 4 or 5 points very very keenly before you start your study, because most of the candidates here are going to start the classes. म्हणून त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही हे 4-5 पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. इट इज व्हेरी क्रुशियल. इट विल डिटर्मिन वेदर यू विल सक्सीड ऑर फेल. फर्स्ट, कुठला पण लेट्स टेक एन एक्झाम्पल. तुम्हाला कुठे पण जायचं असलं, तुम्हाला डेस्टिनेशन पॉईंट माहीत पाहिजे. इन दिस केस इट इज द एक्झामिनेशन, बट टू रीच द डेस्टिनेशन पॉईंट देर आर मेनी रूट्स, राईट? To know that route is very important. How will you know that route? It is the syllabus of the examination. तुम्ही ज्या पण एक्झामिनेशनची तयारी करताय त्या एक्झामिनेशनचे सिलेबस पॉईंट टू पॉईंट इट शुड बी ऑन युअर फिंगर टिप. आय विल टेल यू द इम्पॉर्टन्स ऑफ दिस, हाऊ इट इज गोइंग टू हेल्प यू इन द प्रिपरेशन. प्रत्येक पॉईंट इट शुड बी ऑन युअर फिंगर टिप्स. मी म्हणत नाही यू शुड कम्प्लिटली मग इट अप. द फर्स्ट सेट आय एम गोइंग टू टेल यू इन दिस. मग का पाहिजे आपला सिलेबस ॲट द बॅक ऑफ द माइंड? लेट्स से द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन इज ऑल अबाउट करंट अफेअर्स ना. जर ट्रेंड बघितला तुम्ही MPSCचा किंवा UPSCचे एक्झामिनेशनचे कंडक्ट करतात, मोस्टली 30 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 क्वेश्चन्स, or whatever be the maybe the number of questions, 30-40% questions will be on current affairs, right? And it is recommended that one should read the newspapers. न्यूजपेपर रीड करण्यासाठी रिकमेंडेशन असतं. मग न्यूजपेपर कसे वाचले पाहिजे? दॅट इज अ बेसिक क्वेश्चन दॅट मेनी कॅन्डिडेट्स विल आस्क मी, की न्यूजपेपर वाचायचा कसा आणि न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे का? जरी मी MPSCची तयारी करते आणि मला करंट अफेअर्सचे मॅगझिन्स आहे अवेलेबल, शुड आय रिअली रीड द न्यूजपेपर? व्हॉट इज द नीड ऑफ रीडिंग द न्यूजपेपर, राईट? तर लेट मी टेल यू वन इम्पॉर्टंट थिंग. आपली मेमरी वर्क करते वेन वी लाईव्हली इंटरॅक्ट विथ अ पर्टिक्युलर थिंग. आता तुम्ही लेट से यू आर गोइंग टू हॅव द करंट अफेअर्स मॅगझिन, यू आर गोइंग टू मग इट अप. असे 10-12 महिन्याचे करंट अफेअर्स मॅगझिन असतील तुमच्याकडे बिफोर द एंड ऑफ द एक्झामिनेशन. तुम्ही सगळे पाठ केलेले असणार आहे. लेट मी टेल यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन. व्हॉट इज गोइंग टू हॅपन आफ्टर बिफोर 1 month, यू विल बी नॉट एबल टू रिकॉल ईच अँड एव्हरी करंट अफेअर्स आउट ऑफ इट. दिस इज द फॅक्ट. तुम्ही किती पण पाठ करा ते, राईट? गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, यू आर गोइंग टू मिस आउट द डिटेल्स. नाव how to make sure that we try to retain the maximum proportion of the content, current content, and able to reproduce in the examination, कारण आपण ते मार्क करेक्ट करू शकलो पाहिजे एक्झामिनेशनमध्ये. तर फॉर एक्झाम्पल लेट्स से देर वॉज अ करंट अफेअर्स कॉल्ड एज नॅनोमिओसेल्स. न्यूजमध्ये होतं, राईट? तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट प्रत्येक सिलेबसमध्ये असणार आहे. ही एक नॅनो टेक्नॉलॉजी एक नवीन कन्सेप्ट आहे, राईट? ते इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बिफोर 15 or 20 days इट वॉज कंटिन्युअसली इन न्यूज, बिकॉज इट इज इमर्जिंग
एरिया इन द कॅन्सर थेरपी, राईट. तर मग एक्झामिनेशन्समध्ये नॅनोमिओसेलचा डिरेक्ट क्वेश्चन नाही विचारणार. ते विचारतील नॅनो टेक्नॉलॉजी कॅन बी युज्ड इन व्हॉट काइंड ऑफ फील्ड्स. वन फील्ड यू ऑलरेडी नो फ्रॉम दॅट एक्झामिनेशन, व्हॉट इज मेडिसिन. मग काय होईल, तुम्ही जेव्हा करंट अफेअर्स रीड करशाल, यू ऑलरेडी हॅव दॅट कन्सेप्ट ॲट द बॅक ऑफ द माइंड. ते तुमच्या बॅक ऑफ द माइंडला राहतं. आपण जेव्हा कुठली गोष्ट समजतो आपण स्वतःहून, तर ती गोष्ट तुमच्या बॅक ऑफ द माइंडला असते. अँड वेन यू विल रीड ॲक्च्युली द मॅक्सिम अँड रीड द पर्टिक्युलर करंट इव्हेंट अगेन, यू विल रिमेंबर इट फॉर लॉंगर टर्म. मग कुठले स्क्रीन आउट केले पाहिजे? हाऊ कॅन आय नो दॅट नॅनोमिओसेल्स इज इम्पॉर्टंट? हाऊ कॅन आय नो दॅट नॅनो टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सिलेबस? बाय द सिलेबस कॉपी. इट इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. यू विल नो बाय द सिलेबस ओनली. आणि स्मार्टली आपण कसे चौकट टाकल्या पाहिजे आपल्या प्रिपरेशनच्या? थ्रू दी यूज ऑफ सिलेबस. सो माय फर्स्ट पॉईंट दॅट इज वाय एम्फसाइजिंग की सिलेबस जो आहे ते पर्टिक्युलर एक्झामिनेशन तुम्ही टार्गेट करताय, मे इट बी कंबाईन, मे इट बी दी स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन, कुठली पण, यू शुड हॅव द सिलेबस कॉपी ॲज अ बायबल और ॲज अ भगवद्गीता in your coming year of preparation. That is the first thing. Second thing comes with regard to books. एकदा आपल्याला सिलेबस कॉपी माहीत असली तर कुठले बुक्स आपण फॉलो केले पाहिजे. तर आय विल टेल यू, इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स वॉट यू शुड रिमेंबर इज दॅट यू शुड ऑलवेज टेंड टू फॉलो द मासेस. आपल्याला वेगळं व्हायचं नाही काही. म्हणजे जर पूर्ण सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनी लेट्स लक्ष्मीकांत रेफर केले पॉलिटीसाठी आणि मी मग PM बक्षी जे ऑप्शनसाठी यूज करतात UPSCचे ते वाचून मी एक्झाम क्रॅक करेल, असं जर असेल तुमच्या डोक्यामध्ये, तर इट इज अ रॉंग कॉन्सेप्ट. फॉलो दी मासेस. जे मॅक्सिमम मुलं जे बुक्स फॉलो करतात, यू हॅव टू फॉलो दॅट बुक्स, राईट. सो हाऊ कॅन यू नो द बुक लिस्ट? यू आर द फॅकल्टी मेंबर्स. टॉपरचे लेक्चर्स तुम्ही बघणार आहे. तुम्ही इंटरनेटवर गेलं तर मेनी सक्सेसफुल कॅन्डिडेट्स विल अपलोड देअर ब्लॉग्स, राईट द books that they have referred. You just try to go through that books. That is the first. You try to bring that list. ती लिस्ट तुमची फिक्स पाहिजे. Don't experiment on any new kind of book. I will be very different. Conceptual clarity साठी जे बुक्स असतात ते वेगळे, आणि जी क्वेश्चन बँक येते प्रत्येक वर्षी नवीन मार्केटमध्ये ती वेगळी आहे, राईट. बेसिक बुक्स चेंज होणार नाही. युअर क्वेश्चन बँक मे चेंज डिपेंडिंग अपॉन द इयर, बट द बेसिक बुक्स विल रिमेन द सेम. So the next step in this is that after having thoroughly gone through the syllabus copy, you just try to find the book list for you. And कुठली जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहे, जे फॅकल्टी शिंदे सर वगैरे रेफर करतील, you try to go through that book because they carry huge amount of experience with them. You have to trust them in this process. एक क्लास लावण्याचा एक प्लस पॉईंट काय असतो की आपल्याला कळून जातं, आपण मिसगाईड नाही होत इझिली, राईट. म्हणून तुम्हाला एक बुक लिस्ट भेटून जाते स्टँडर्ड, right. And I will recommend that you refer your basic book list for the preparation, right. Then third important stage is की मी पर्टिक्युलर बुकमधलं लेट्स से स्टेट सर्व्हिसेसचे बुक तुम्हाला वाचावं लागणार आहे, स्टेट बोर्डचे बुक्स वाचावं लागणार, राईट. मग किती लेवलपर्यंत मी वाचलं पाहिजे, किती डेप्थपर्यंत वाचलं पाहिजे मी? लेट्स से यू आर रीडिंग आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी. मग मला जर मी कंबाईनची तयारी करते तर मला ABDICचे प्रिन्सिपल्स माहीत पाहिजे का? गरज आहे त्याची ॲक्च्युली. मुलं गरज नसताना भरपूर गोष्टी वाचत बसतात. यू हॅव टू जस्ट इन्व्हेस्टिगेट, येस, की मला कुठपर्यंत जायचं. मग ते अंडरस्टँडिंग तुम्हाला कुठनं येईल? नोबडी इज गोइंग टू हेल्प यू इन दॅट. यू विल हॅव टू हेल्प युअर सेल्फ. मग कसं तुम्हाला कळेल? लेट्स से यू आर गोइंग टू रीड फंडामेंटल राईट्स. आज तुम्हाला समजा पॉलिटी सब्जेक्ट आहे, राईट. आय विल कम टू हाऊ टू प्रायोरिटाईज सब्जेक्ट्स अँड ऑल दोज थिंग्स. लेट्स से पॉलिटी सब्जेक्ट आहे. मग पॉलिटीमध्ये तुम्ही फंडामेंटल राईट चॅप्टर वाचताय. मग ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये मी किती डेप्थपर्यंत गेलं पाहिजे तुम्हाला कशावरनं कळेल? प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स. येस, व्हॉट एव्हर दी एक्झाम यू आर टार्गेटिंग, इट मे बी कंबाईन, इट मे बी स्टेट सर्व्हिसेस, जी पण एक्झाम टास्क आहे तुम्ही प्रिपेअर करताय, स्पेशली युअर प्रायोरिटी नंबर 1. यू विल हॅव टू डू वन थिंग. यू विल हॅव टू, आफ्टर रिडिंग द चॅप्टर, बिफोर रिडिंग चॅप्टर, डोंट रीड द पेपर. कारण तुम्ही बिना काही वाचता फंडामेंटल राईट जर माहीत नसले तुम्हाला ते प्रश्न कधी कळणार आहे? आधी इनिशियली तुम्ही सगळं वाचा ते फंडामेंटल राईट चॅप्टर, देन यू सी की प्रिवियस इयरमध्ये ह्या एक्झाममध्ये ह्या चॅप्टरमधनं कुठले क्वेश्चन्स विचारलेले, राईट. अँड आफ्टर गोईंग थ्रू दोज क्वेश्चन्स यू विल बी इझिली एबल टू डिटर्मिन हाऊ टू प्रोसीड, की मी कुठल्या पॉईंटचे नोट्स काढले पाहिजे. कारण
विदाऊट दिस आयडिया जरी तुम्ही नोट्स काढल्या तरी आफ्टर 5-6 months ऑफ एक्सपिरियन्स वेन यू विल गो डीप इन टू दिस एक्झामिनेशन यू विल फाइंड दॅट की मी भरपूर काही व्यर्थ लिहित बसलो होतो किंवा लिहित बसलो होतो, राईट. सो दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू गेज व्हॉट टू राईट, मी कशाच्या नोट्स बनवल्या पाहिजे, मी किती डेप्थपर्यंत कुठली गोष्ट वाचली पाहिजे, दॅट विल बी डिसाइडेड बाय द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अनालिसिस. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस इज द की थिंग दॅट विल हेल्प यू टू गेट यू ऑन द ट्रॅक. आता का करायचं हे? सी द सिलेबस इज व्हेरी वास्ट, राईट. इट इज नॉट लाईक युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन की तुम्हाला एक बुक दिलेलं आहे, ते बुक वाचायचं आहे आणि मग तुम्हाला ते पाठ करून जायचं आणि एक्झामिनेशन बसायचं. अशी भरपूर पुस्तकं आहे. अँड दॅट टू करंट अफेअर्स इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग अंडर द स्काय. आय विल बी व्हेरी क्लिअर विथ इट. नो बडी कॅन टेल की काय येणार एक्झामिनेशनमध्ये. नो बडी कॅन प्रेडिक्ट. वी शुड ऑलवेज ट्राय टू ॲड प्रिसिजन टू अवर स्ट्रॅटेजी. तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपरवरून इम्पॉर्टंट पॉईंट्स कळतील, ते पॉईंट्सला वारंवार रिवाईज करून तुमची मेमरी स्ट्रॉंग करा त्या पर्टिक्युलर टॉपिक्सवर, म्हणजे तुमची रिकॉलिंग पॉवर वाढेल त्या पर्टिक्युलर टॉपिकवर. वी आर गोइंग टू रीड मेनी थिंग्स, मेनी बुक्स यू आर गोइंग टू रीड. तुम्ही भरपूर गोष्टी वाचणार आहे, पण बी प्रॅक्टिकल. की तुम्ही समजा लेट्स आहे यू आर रीडिंग ईच अँड एव्हरी लाईन, ईच अँड एव्हरी वर्ड यू आर ट्राईंग टू मग अप, राईट. ते प्रत्येक तुम्ही रिवाईज करत बसणार, ते पुस्तक तुम्ही परत वाचत बसणार. इट इज नॉट अ स्मार्ट वे. तुम्ही पाठ करशाल पण तुमचा दुसरा कुठला सब्जेक्ट वीक राहील आणि मग तुम्ही 1-2 मार्काने प्रिलिम्स राहते, मेन्स राहते, एक्सेट्रा एक्सेट्रा. यू हॅव टू गो ऑल दिस ॲज युअर टाईम विथ यू राईट नाव. आय विल रिकमेंड की सगळा सिलेबस कव्हर करायचा. देर आर मेनी सब्जेक्ट्स अँड मेनी पॉईंट्स इन दी सिलेबस कॉपी विच यू विल फाइंड नॉट अलाइनिंग विथ युअर इंटरेस्ट, बट इट इज नॉट इम्पॉर्टंट ॲज ऑफ नाव. You are studying for a competitive examination. You have just started the journey. ही लवकर संपावी म्हणून तुम्ही काय करायचं? फर्स्ट हाऊ टू प्रायोरिटाईज द सिलेबस. की मी कुठलं आधी, मी पॉलिटी वाचलं पाहिजे का, हिस्ट्री वाचलं पाहिजे का, जॉग्रफी वाचलं पाहिजे, मी कुठला सब्जेक्ट पहिला घेऊ? व्हॉट आय विल रिकमेंड इज दॅट बिफोर पिकिंग अ सब्जेक्ट, प्रत्येक महेश शिंदे सरांनी पण केलेलं असेल यूट्यूबवर आणि भरपूर क्लासेसनी पण केलं असेल. दे विल गिव्ह यू द ॲनालिसिस, ओव्हरऑल ब्रॉड ॲनालिसिस. ब्रॉड म्हणजे कसं? लेट्स से एक्झाम्पल स्टेट सर्व्हिसेसमध्ये 100 मार्काचं 100 प्रश्न असतात 200 मार्काचे, राईट. मग त्यातले 10-20 प्रश्न पॉलिटिकलचे आले, 15 प्रश्न हिस्ट्रीवर आले. एक्झाम्पल देतो. लेट्स से 15 प्रश्न एन्व्हायरमेंटवर आले. विच सब्जेक्ट विल प्रायोरिटाईज द मोस्ट? विच इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन? पॉलिटी. With your new energy and new vigor, you should pick up that subject with priority. That is very important. कारण तुमची नवीन एनर्जी आहे, या नवीन एनर्जीमध्ये तुम्ही जे पण पाठ करशाल ते तुमच्या म्हणजे सगळ्यात असं लक्षात राहील किंवा तुमचा इंटरेस्ट इन्वॉल्ड याच्यामध्ये. ओव्हर द टाईम 3-4 monthच्या पिरियडवर काय होणार आहे, तुमचा इंटरेस्ट थोडा डिसिपेट होणार आहे. दॅट इज फॅक्ट. वी आर ह्युमन्स. लेट्स बी प्रॅक्टिकल. हा एनर्जी मोमेंटम कंटिन्यू ठेवण्यासाठी तुमची एनर्जी थोडी म्हणजे डिग्रेड होत जाते. आपल्याला मोटिवेशन लागतं, बोथ एक्सटर्नल अँड इंटरनल दोन्ही लागतात. सो इनिशियली यू प्रायोरिटाईज द सब्जेक्ट विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, then the next important subject, then the next important subject. This is how you should prioritize your preparation. Your interest will matter here, but let me tell you, go by the priority. Let's say geography तुमचा आवडता सब्जेक्ट आहे. जॉग्रफीमधलं जर मागच्या वर्षी 2च प्रश्न आलेले आणि तो ट्रेंड आहे, फॉलो होते 2-3 वर्षापासून, तुम्ही जर पहिले 2 महिने इनिशियली म्हणजे जॉग्रफी वाचण्यातच घातली कन्सेप्ट समजण्यामध्ये, इट विल वेस्ट युअर टाईम. तुम्हाला किती आउटपुट भेटणार आहे पर्टिक्युलर सब्जेक्ट म्हणून, दॅट इज इम्पॉर्टंट, राईट. यू प्रायोरिटाईज युअर सब्जेक्ट बेस्ड ऑन दॅट आउटपुट फर्स्ट. सो माय थर्ड पॉईंट इज दॅट आफ्टर आता नोट्स कधी बनवायचे वगैरे हे सगळं सांगाल मी तुम्हाला, बट माय थर्ड पॉईंट इज दॅट यू अनालाइज दी ब्रॉड ट्रेंड इन द एक्झामिनेशन. ब्रॉड अनालिसिस जे असतं ना, पॉलिटीमधून एवढे प्रश्न आले, सब्जेक्ट सिलेबसवरनं तुम्हाला सब्जेक्ट्स कळतील आणि मग तुम्हाला फर्दर ॲनालिसिसमध्ये कळेल की हा सब्जेक्टमधनं एवढे प्रश्न आले होते, मग मी हा सब्जेक्ट नंबर 1 प्रायोरिटीने वाचला पाहिजे, राईट. सो यू डू दॅट थर्ड थिंग, राईट. अँड फोर्थ आस्पेक्ट आय विल टेल यू फ्रॉम माय साईड दॅट हाऊ टू प्रोसीड. नोट्स कधी बनवले पाहिजे? तर अकॉर्डिंग टू मी आफ्टर सेकंड और थर्ड रिव्हिजन, म्हणजे फर्स्ट एकदा तुम्ही बेसिक बुक जे आहे, लेट्स से लक्ष्मीकांत आहे पॉलिटीचं, स्टेट बोर्डचे बुक्स आहे ते वाचले, प्रिव्हियस इयर पेपर बघितलेले आहे, राईट. तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट केलेले आहे, राईट. नाव ड्युरिंग सेकंड रिव्हिजन व्हॉट यू विल डू, यू विल ट्राय टू मेमराईज दोज पॉईंट्स, राईट. मग कसं मेमराईज करायचं? मेमराईज केलं
तर काय करणार मग तुम्ही एक रफ पेज घ्यायचं, रफ पेजवर फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे विदाउट सीइंग, विदाउट लुकिंग इन टू इट, रफ लिहायचे. नंतर मग क्रॉस इव्हॅल्युएट अँड देन प्रिपेअर दी फेअर नोट्स दॅट यू आर गोइंग टू यूज इन द एक्झामिनेशन. व्हेरी इम्पॉर्टंट पीस ऑफ ॲडवाईस, नोट्स अशा पाहिजे दॅट विल हेल्प यू टू रिवाइज द सिलेबस विदिन 1.5 month or 1 month ॲट लिस्ट. म्हणजे असं नाही की तुम्ही फंडामेंटल राईट चॅप्टर घातला आणि तुम्ही 50 पानं फंडामेंटल राईटचे नोट्स काढले. इट विल बी ऑफ नो यूज. नोट्स आर द काय, यू शुड बी एबल टू क्विकली रिवाइज दॅट चॅप्टर विदिन an hour, राईट, और विदिन 1.5 hour जे असेल ते. आता तुम्हाला कसं कळलं कुठले, म्हणून म्हणतो की तुम्हाला नोट्समध्ये काय लिहायचं हे कशावरनं कळलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरनं. दॅट इज द स्ट्रॅटेजी दॅट मोस्ट ऑफ दी कॅन्डिडेट्स फॉलो. मी फॉलो केली, माझ्या कलिग्ज आहे योगेश पाटील, प्रदीप दुब्बल सर, ते पण हेच जे सक्सेसफुल कॅन्डिडेट जनरली दिस एक्झामिनेशन इज व्हेरी वेग, राईट. मीन्स देर इज अ ब्रॉड सिलेबस, यू डोंट नो वॉट विल बी आस्क्ड, किती कुठल्या विषयाला कुठला, पण वी कॅन ब्रॉडली स्मार्टली अनालाइज द रफ ट्रेंड इन द स्टाईल ऑफ द एक्झामिनेशन. दॅट इज what will help you to actually find a particular strategy to write examination with an intention of being successful. तर ते तुम्ही करा. So what this 4 process I will summarize into it. You are understanding the examination only. त्याच्या ज्या 4 स्टेज तुम्हाला सांगितला, सिलेबस कॉपी, त्यानंतर जेव्हा चॅप्टर वाचता, कुठलं बेसिक बुक वाचता, त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर्स ॲनालिसिस करता. थर्ड पॉईंट, you are also doing the broad analysis of the papers so that you will prioritize your subjects. And fourth point, notes making after third and fourth revision. जी तुम्हाला स्टेप सांगितली. This will help you in understanding the examination. तुमचा फाउंडेशन बिल्ड करेल एक्झामिनेशनमध्ये. And when you will have the hold over this particular areas, म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण मागचे 20-25 वर्षाचे आयोगाचे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेले आहे, तुमचे बेसिक बुक्स कवर झालेले आहे, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर देन व्हॉट यू विल डू, देन यू विल गो फॉर अदर क्वेश्चन बँक्स. फर्स्ट यू हॅव टू सॉल्व द पेपर्स ऑर द क्वेश्चन्स विच आर ऑलरेडी आस्क्ड इन द एक्झामिनेशन्स. मोस्टली दिस इज द क्वेश्चन बीन आस्क्ड मेनी टाइम्स दॅट वेदर इट इज इसेन्शियल टू जॉईन क्लासेस ऑर नॉट. हा एक क्वेश्चन मला भरपूर जण विचारतात. व्हॉट इज द बेस्ट वे टू सी, वी डोंट हॅव टू सीक अदर्स ओपिनियन. दुसऱ्यांचे ओपिनियन ऐकून आपले आयुष्याचे निर्णय आपण घ्यायचे नसतात, राईट. आपण स्वतः निर्णय घेतले पाहिजे काही गोष्टींचे. हाऊ टू नो दॅट वेदर यू नीड क्लासेस ऑर कोचिंग ऑर नॉट. बेस्ट वे, लेट्स से तुम्हाला जॉग्राफी आवडतं, 15 दिवस जॉग्राफी वाचा बिफोर स्टार्टिंग द प्रिपरेशन, राईट. आफ्टर रिडिंग जॉग्राफी, व्हॉट यू डू, यू ट्राय टू पिक अप प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि बघा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे का नाही. म्हणजे सेल्फ अंडरस्टँडिंगने तुम्ही जॉग्राफी सब्जेक्ट वाचला आणि तुम्हाला जॉग्राफी जर प्रश्न सुटत असले तर मला जॉग्राफीसाठी कोचिंग घ्यायची गरज नाही आहे. सिम्पल वे टू नो ना. येस, जर तुम्हाला बेसिक बुक्स वाचून जर प्रश्न सुटता आहे आयोगाची, कोचिंगची काय गरज नाही. जर तुम्हाला प्रश्न सुटत नसले देन यू नीड टू हॅव द कोचिंग. कोचिंग काय केलं, तुमचा स्पीड जो आहे प्रिपरेशन तो ॲक्सेलरेट करत. दे विल ट्राय टू कीप यू ऑन ट्रॅक. म्हणजे सर समजा एखादा पॉईंट शिकवत आहे क्लासमध्ये जॉग्राफीबद्दल, लेट्स से ट्रॉपिकल सायक्लोन्स. मग ट्रॉपिकल सायक्लोन्समध्ये फक्त कंडिशन्स महत्त्वाचे आपल्या. सी सर्फेस टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस पाहिजे, इक्वेटरपासून 20 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडच्या आसपास पाहिजे, लो प्रेशर झोन एक्झिस्टन्स पाहिजे. बट वी डोंट नीड टू गो इन टू कोरलिस फोर्स डायनॅमिक्स. ते पण भरपूर जण वाचतात. कोरलिस फोर्स काय आहे ते पण टेक्निकल टर्म्समध्ये. देर इज नो नीड. वेन यू विल अंडरस्टँड दिस नीड, यू विल अंडरस्टँड दिस नीड वेन यू अनालाइज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आणि जर ते नाही झालं तर क्लासेस तुम्हाला सांगतील. जे पॉईंट सरांनी शिकवले तेच रेग्युलरली फॉलो करून पहिले त्या पर्टिक्युलर पॉईंट्सवर मास्टरी अचीव करा. अँड देन यू कॅन गो फॉर दी ॲडव्हान्स ट्रेडिंग इफ द टाइम परमिट. अ पीस ऑफ ॲडवाइस, डोंट ट्राय टू बिकम अ स्कॉलर इन दिस एक्झामिनेशन. इफ यू बिकम स्कॉलर इन दिस एक्झामिनेशन, यू विल बी स्टक फॉर एव्हर. तुम्हाला स्मार्टली प्रिपेअर करायचं आहे टू द पॉईंट ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द एक्झामिनेशन. दॅट इज वाय यू नीड टू अंडरस्टँड द नीड ऑफ द एक्झामिनेशन. एक्झामिनरचं माइंड काय, एक्झामिनेशनचं माइंड काय ते अंडरस्टँड होण्यासाठी प्रिव्हियस इयर पेपर्स ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट यू डू दिस 4-5 पॉईंट्स. आय नीड टू ब्रॉडली शेअर. नाव यू आर आस्क क्वेश्चन्स फ्रॉम युअर साईड. मग मी त्याला ॲड्रेस करतो जे पण असतील. इट मे बी रिगार्डिंग एनिथिंग यू कॅन आस्क. कोणाला घाबरायची गरज नाही. यू हॅव युअर ओन क्वेश्चन्स, यू आर कमिंग हिअर. घरच्यांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं,
तुमचे स्वतःचे ॲस्पिरेशन्स आहे. यू स्पीक फॉर युअर सेल्फ, नॉट फॉर एनी अदर. यस, इंग्लिश लँग्वेज कम्युनिकेशन ठीक आहे. सी प्रत्येक गोष्ट आहे. येस येस. यू आर प्रिपेरिंग फॉर विच एक्झामिनेशन? MPSC, right? So speaking a good English communication, that is one of the part of the personality. But आपल्याला कशा प्रकारचे इंग्लिश पाहिजे? थोडी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, थोडी रिलेटेड टू मोर टुवर्ड्स द ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लाइन. ती आपल्याला कुठनं भेटेल? वोकॅबलरी कुठनं भेटेल आपल्याला? न्यूजपेपर रिडिंग. लेट्स से द हिंदू पेपर आहे. वॉट आय यूज टू प्रॅक्टिस, आय वॉज नॉट एबल टू स्पीक दिस मच इंग्लिश ऑल्सो बिफोर 3 years. हे सगळं ओव्हर a long period of time, lot of hard work has been put in. That is why I am able to come up with such vocabulary. तुम्ही काय करू शकता? तुम्ही फॉर एक्झाम्पल लेट से यू आर रीडिंग अ न्यूजपेपर, एक एडिटोरियल वाचताय, राईट? तर ट्रिवियल वे काय आहे, मी भरपूर जणांना ऑब्झर्व केलेलं आहे, एडिटोरियल फक्त मनात समाधानासाठी वाचतात. यू विल रीड फॉर ओनली सॅटिस्फाईंग युअर माइंड की मी पेपर वाचलाय. बट इज इट ट्रू? It will be only true when you are able to explain that particular editorial in your own words to a third person. Right? तुम्ही दुसऱ्या पर्सनला जेव्हा त्या एडिटोरियलचा इसेन्स सांगू शकता, तेव्हा तुम्हाला ती बातमी किंवा ती न्यूज किंवा ते पर्टिक्युलर लेख कळालेला आहे. दॅट इज वॉट आय अज्युम. सो वॉट आय यूज टू डू, ऑर वॉट वी हॅव दिस ग्रुप ऑफ 4-5 डेडिकेटेड पीपल. तर आम्ही काय करायचो की एक हिंदूचं आर्टिकल आहे, राईट? त्याच्यामधनं प्रत्येक दिवशी 3 वर्ड्स काढायला लागतात. ओनली 3 वर्ड्स. डोंट बी हंग्री. कारण भरपूर जण काय करतात, एकाच दिवशी 15-16 वोकॅबलरी वर्ड्स काढायची आणि एव्हरी डे दे यूज टू फिल देअर डायरी विथ 15-16 वर्ड्स, नेवर युझिंग इट. 3 वर्ड्स, राईट देम ऑन युअर palm. And that word should be very important related to syllabus. Let's say secularism is an important word. We have a parliamentary democracy is an important word, right? Equivocal is an important word. असे वर्ड्स लिहून काढायचे आणि ट्राय टू यूज देम इन युअर कॉन्व्हर्सेशन. मग कसं यूज व्हायचं ते? एक तर एडिटोरियल्समध्ये ते यूज झालेले होते. मग तेच वर्ड्स यूज करून हाऊ कॅन आय एक्सप्लेन दॅट एडिटोरियल इन सिम्पल वर्ड्स टू माय फ्रेंड. दिस इज यूज टू बी ऑन डे टू डे बेसिस. म्हणजे विदाऊट एक दुसरा टाइमपास करता. कधी करायचो आम्ही? एक लेट्स से वी आर हॅव्हिंग अ टी, राईट? तेव्हा 10-15 मिनटं असायचे. मग मी 1-2-3 मिनटं बोलायचो. दिस इज गिवन इन दिस एडिटोरियल. तो 2-3 मिनटं बोलायचा. वी यूज टू हॅव 10-15 minutes ऑफ गॉसिप ओव्हर दिस सिलेबस ओनली, अँड देन यू यूज टू गो इन लायब्ररी. देर इज नो डेडिकेटेड टाईम फॉर डिस्कशन. 1-2 तास बसलो मग आपण इंग्लिश प्रॅक्टिस करू. नो, इट वॉज इन आवर लेजर टाईम. त्याला असं काही सेपरेट टाईम नाही. पण हाऊ यू कॅन प्रोसीड? कुठले पण 3 शब्द घ्या, हातावर लिहा, यूज देम इन युअर डे टू डे कॉन्व्हर्सेशन. ओव्हर अ इयर यू विल फाइंड दॅट तुमच्याकडे एवढी सुंदर वोकॅबलरी असेल. MPSC किंवा UPSCमध्ये CSAT म्हणून पेपर असतो, त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन एक इम्पॉर्टंट पॅसेज आहे, एक पार्ट असतो. त्यामुळे तुमचा एवढा भयंकर स्कोर येईल, म्हणजे खूप चांगला स्कोर येईल. मोस्टली द पीपल नॉट एबल टू कॉम्प्रिहेंड द पॅसेजेस बिकॉज दे आर नॉट दे डोंट नो द वोकॅबलरी. आणि MPSCमध्ये CSAT तर इट इज इन्क्लुडेड इन युअर मेरिट, राईट? तर मग त्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये स्कोर करणं तर खूपच गरजेचं आहे. UPSCमध्ये जरी तुम्हाला इट इज क्वालिफाईंग ऑफ नेचर, बट इन MPSC इट इज स्कोरिंग. इट विल ऑल्सो हेल्प यू इन दॅट, राईट? दोज आर प्रिपेरिंग इन इंग्लिश और दोज आर प्रिपेरिंग इन मराठी. काही पॅसेज मराठीमधले आवड असतात, ते इंग्लिशमधून आपण ट्राय करू शकतो, राईट? सो दिस यू शूड कीप इन माइंड. सो यू जस्ट डू वन थिंग की 3 शब्द, एक डायरी बनवायची, 3 शब्द लिहायचे, अँड यू ट्राय टू यूज इट वेन यू आर टॉकिंग विथ युअर फ्रेंड. हां, हे आर्टिकल आहे, ओके. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिल 2021मध्ये हे पॉईंट्स आहे, ठीक आहे. त्यांनी जो जस्टिसल पिरियड आहे तो इन्क्रीज केला. जस्टिसल पिरियड इज इम्पॉर्टंट वर्ड. मग 24 weeks केला आहे. कन्सेंट ऑफ 2 doctors हॅज बीन रिड्यूस टू 1 doctor. लाईक दिस यू डिस्कस. म्हणजे एक इसेन्स कळाला असेल. सर, आपण जेव्हा लिखाणाची प्रॅक्टिस करतो, येस, स्पीकिंगमध्ये आणि लिखाणामध्ये खूप फरक आहे. हां हां. कारण की जर तुम्हाला लिहायचं असेल तर वोकॅबलरी जास्तीत जास्त तुमच्याकडे असेल. जसं आता निबंध लेखन, एसे रायटिंग, हे जेवढं आहे ना सर, याच्यामध्ये आपण प्रॉपरली कसं लिहू शकतो ना, म्हणजे आयोगाला पसंत. येस 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 येस. सो ही इज बेसिकली आस्किंग एक क्वेश्चन की आयोगाच्या एक्झाममध्ये, मुख्य परीक्षेमध्ये एक एसे इंग्लिशचा पेपर असतो, राईट? इंग्लिश पेपर असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एसे लिहावा लागतो, राईट? तर तो एसेमध्ये तुम्ही हाऊ विल यू कम अप विथ द थॉट्स अँड आयडियाज, दॅट इज युअर बेसिक, अँड हाऊ आय कॅन राईट इट. आणि त्याचा दुसरा पार्ट असा आहे की आपण आपल्याची जो स्पीकिंग कॉम्पिटन्स असतो
तो डिफरंट असतो आणि आवर रायटिंग कॉम्पिटन्स इज डिफरंट. काही जणांना इंग्लिश बोलता येत नाही, पण जेव्हा पेपरवर लिहितात तेव्हा खूप चांगले लिहितात ते, विदाउट एनी काइंड ऑफ ग्रामॅटिकल मिस्टेक. ओनली द प्रॉब्लेम अरायजेस वेन दे वॉन्ट टू स्पीक. देर इज नो इश्यू इन इट. असं नाही की इंग्लिश म्हणजे बोललंच पाहिजे तुम्ही म्हणून जातो तुम्ही तरच ऑफिसर बनणार. पण हिज पॉईंट इज व्हेरी व्हॅलिड की एक्झामिनेशनसाठी मी कसं प्रोसीड केलं पाहिजे. तर आय टोल्ड यू एसे एक ब्रॉड कॉम्प्रिहेन्सिव्ह टॉपिक आहे. लेट से देर इज अ एसे ऑन टेररिझम. लेट से हाऊ टू एंड द मीनिंग्स ऑफ टेररिझम फ्रॉम दी वर्ल्ड. एक सिम्पल एसे घेऊ आपण. तर मग हा एसे जर प्रॉपर टाका का तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. वन इज द कंटेंट इट सेल्फ. मग एक आपण लहान मुलासारखा एसे लिहू शकतो, 10वीच्या मुलासारखा, एक बेसिक एसे, राईट. अँड सेकंड वे इज दॅट टू राईट एसे इन मोर इन्फॉर्म्ड वे. मग कसा इन्फॉर्म्ड वे नाही, जेव्हा तुम्ही सिलेबस थ्रू नाही का आपले सिलेबसचे प्रॉपर सगळे पॉईंट्स कवर केलेले, राईट. मग आय विल टेल यू द डिफरन्स अबाउट व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. फर्स्ट आय एम ट्राईंग टू इन्व्हेस्ट कंटेंट. तर एक्झाम्पल आहे, लेट से फॉर एक्झाम्पल टेररिझम जर कन्सिडर, व्हॉट इज द रूट कॉज ऑफ टेररिझम? रिलिजियस फंडामेंटलिझम, एक्स्ट्रीमिझम, राईट. दिस आर द बेसिक रिझन्स. यांचा रूट कॉज काय? दे हॅव द सपोर्ट ऑफ द पीपल मोस्टली. वेन इट कम्स टू एक्स्ट्रीमिस्ट त्यांना लोकांचा सपोर्ट असतो, लोकल लोकांचा. अँड वेन इट कम्स टू टेरर दे आर रिलिजियस फंडामेंटलिस्ट. दे यूज टेरर टू स्ट्राईक फिअर इन द माइंड्स ऑफ द पीपल अँड देन दिस फिअर इज बीन यूज टू ओव्हरपॉवर देम, राईट. आणि का लोक फिअरफुल असतात? का एक्स्ट्रीमिस्टला लोक सपोर्ट करतात? इफ यू सी बस्ता रिजन इन छत्तीसगड, नक्सलबार रिजन इन वेस्ट बेंगॉल, ही तर का एक्स्ट्रीमिझमचा ग्रोथ आहे? बिकॉज देर इज लॅक ऑफ डेव्हलपमेंट. पण डेव्हलपमेंट काय म्हणतो आपण? तुम्हाला एज्युकेशनल फॅसिलिटीज नीट नाही आहे, हेल्थ फॅसिलिटीज नीट नाही आहे, बेसिक नीड्स आहे, ते फॅसिलिटीज गव्हर्नमेंट हॅज टू प्रोव्हाइड ॲज अ राईट ऑफ द पीपल दॅट आर बीन नॉट प्रोव्हाइडेड इन दॅट रिजन. त्यामुळे त्या रिजनमध्ये देर इज डिसएन्चॅन्टमेंट. अँड व्हॉट विल हॅपन बिकॉज ऑफ इट? द पीपल वेन दे आर डिसएन्चॅन्टेड किंवा ते जेव्हा नाराज होतात गव्हर्नमेंटच्या प्राणांनी, वेल ते ट्राय टू सीक द राईट्स थ्रू डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स. आणि मग ते इन्स्ट्रुमेंट्स असतात लाईक लेफ्ट एक्स्ट्रीमिझम. मग टेररिझममध्ये हा एस लिहिताना जर तुम्ही ह्या गोष्टींपासून चालू केलं की वेन वी विल ट्राय टू ॲड्रेस द बेसिक राईट्स ऑफ द ह्युमन बिंग्स. जर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट एरियाज असले तर तिथं आपण जर प्रॉपर डेव्हलपमेंट जर केली तर दे विल नॉट सपोर्ट एक्स्ट्रीमिस्ट पीपल. The cause of left-wing extremism will itself be destroyed. जिथं रिलिजियस फंडामेंटलिझम आहे तिथं जर लोकांना एज्युकेशन असलं, लिटरसी असली, तर दे कॅन सेल्फ इंटरप्रिट द रिलिजियस स्क्रिप्ट्स अँड टेक्स्ट अँड दे कॅन चूज व्हॉट इज राईट अँड रॉंग रादर दॅन ब्लाइंडली फॉलोइंग द. तुम्हाला एक्झाम्पल दिलं. सो माय फर्स्ट पॉईंट इज कंटेंट. ते कंटेंट तुम्हाला कुठून येईल? बाय कवरिंग द सिलेबस. तुम्हाला सिलेबस वाचावं लागणार, right? Syllabus point, that content you will get by reading the copies, right? Reading the basic books. ते कंटेंट झाल्यानंतर सेकंड स्टेप आहे ती प्रॅक्टिस. तर मग कधी गेले पाहिजे एस प्रॅक्टिस? शुड यू स्टार्ट फ्रॉम नाव? नो. जोपर्यंत तुम्ही सगळा सिलेबस कव्हर करत नाही, राईट, वेन यू आर नॉट फुली प्रिपेअर्ड फॉर द प्रिलिम्स इट सेल्फ, डोंट स्टार्ट दी प्रिपरेशन फॉर द एसे. मग कधी करायचं ॲक्च्युली? लेट्स से यू आर स्टार्टिंग प्रिपरेशन राईट नाव. मी असं अजेम करतो तुम्हाला एक 5-6 महिने लागतील कंबाईनचा किंवा मग तुमचे स्टेट सर्व्हिसचा सिलेबस कव्हर करण्यासाठी, राईट, बिकॉज ऑप्शनल इज नॉट देअर. 6 months इज आय थिंक इज सफिशियंट फॉर कव्हरिंग दी बेसिक बुक्स. तर मग 6 महिन्यानंतर तुम्ही काय करू शकता? जर कोणी स्टेट सर्व्हिसेसची तयारी करत असेल तर मग तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघा, कुठले एसेसचे टॉपिक विचारलेले, मग तो एसेचं टॉपिक घ्यायचा. फर्स्ट ब्रेनस्टॉर्म ओव्हर दॅट आयडियाज. ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल चालता टेररिझमचा टॉपिक आहे, मग तुम्ही मित्राबरोबर त्यांना डिस्कस करा. डेव्हलपमेंटलचं एक रिझन देऊ शकतो आपण, मग लिटरसी आणायची त्या रिजनमध्ये एक रिझन देऊ शकतो. मग इंडियाने कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑफ टेररिझम हे 1996 पासून UN प्लॅटफॉर्मवर रेस केलेलं आहे, मग ते आपण पास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, राईट. FATF सारखी बॉडी आहे इंटरनॅशनली, ती मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिस्ट फायनान्सिंगवर डील करते. हाऊ यू विल गेट दिस पॉईंट? बाय आफ्टर गेनिंग द नॉलेज, कंटेंट. ते कंटेंट इम्पॉर्टंट आहे ना. मग दॅट इज दी सेकंड स्टेप इज ब्रेनस्टॉर्मिंग. मग तुम्ही हे जे कंटेंट स्टोअर केलं तुम्ही ते इन द फॉर्म ऑफ पॉईंट्स तुम्ही रिकॉल करू शकता. मी ह्या गोष्टी लिहू शकतो ट्रेनिंगच्या एसेमध्ये, आणि तुम्ही ते गोष्टी कोणाबरोबर डिस्कस करताय? मित्राबरोबर. यू कॅन प्रिपेअर अ लिस्ट. तुम्ही जर ठरवलं आज, इफ यू आर सिरियसली प्रिपेअरिंग फॉर द एक्झामिनेशन, आफ्टर 5-6 months व्हॉट यू विल डू? तुम्ही जर 4-5 मित्रांचा ग्रुप असले ना,
तुम्ही आयोगाच्या मागच्या 20-1 वर्षाचे एसेस तुम्ही 10 दिवसात पण डिस्कस करू शकता की मी हे पॉईंट लिहू शकलो होतो. त्याचे पण पॉईंट्स ऐकून तुमचं पण नॉलेजमध्ये भर होईल आणि तो पण त्याचा अनालिसिस देऊ शकतो. अँड इट इज व्हेरी नाईस इफ यू कीप अ नोट ऑफ सच थिंग्स. तुम्ही म्हणजे असे लेजर टाईममध्ये पण आयोगाचे एसेस डिस्कस करू शकता. मी हे पॉईंट लिहू शकतो. अँड थर्ड इम्पॉर्टंट स्टेप इज रायटिंग डाऊन. तर मुलं जनरली उलटं चालू करतात. मुलं फर्स्ट दे ट्राय टू राईट डाऊन. मग आता एसे लिहायचं मग मी स्वतःहून लिहिणार आहे. दिस इज नॉट द प्रॉपर वे. यू हॅव टू फॉलो दिस स्टेप्स सो दॅट युअर एसे बिकम्स अ स्ट्रक्चर्ड अँड टू दी पॉईंट. कधी कधी आपण एसेमध्ये एक टॉपिक असतो, आपण भलतंच काहीतरी लिहित बसतो. एक्झामनर मार्क कशी देईल आपल्याला, राईट. UPSCमध्ये जर जे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन तयारी करतात, एसी इज व्हेरी क्रुशियल. 250 मार्काचा एसे असतो. यू हॅव टू राईट 2 essays in 3 hours. It is not a tough job. It becomes very simple when you follow a proper format. हा फॉर्मॅट आहे, राईट. यू फॉलो दॅट. हाऊ टू राईट ए एसे मध्ये जी मेथड आहे, कोणी इंट्रोडक्शनपासून चालू करतं, कोणी स्टोरी मोडपासून चालू करतं. दॅट आर डिफरंट थिंग्स. बट बिफोर गोइंग टू दॅट स्टेप यू फर्स्ट गो थ्रू दिस 2 stages. आणि मी तुम्हाला चालू सांगणे का तुम्हाला सांगितलं कधी चालू करायचं, वेन यू हॅव द बेसिक रिडिंग ऑफ द सिलेबस. येस, अजून प्रश्न आहे? एनीबडी? येस येस येस. Yes, yes. And a highly educated person. There is a reason behind it. सी, भरपूर जण डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, आणि दे आर मी हायली एज्युकेटेड तर कधीच म्हणणार नाही. कारण द पर्सन हू इज फ्रॉम आर्ट्स ही हॅज इट्स ओन स्किल्स. एक चांगला लेखक बनू शकतो तो, एक चांगली कविता लिहू शकतो, राईट. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आज आपलं जे पण मोटिवेशन आहे ते आपलं साहित्यामधनंच आहे ना. कविता आपण वाचतो, कुसुमाग्रज वगैरे असतील त्यांच्या कवितांनी आपल्याला प्रेरणा भेटते. म्हणून दॅट इज नॉट आय विल नॉट स्केल इट ऑन द लेवल ऑफ एज्युकेशन, बट इट इज अ फॅक्ट की मोस्टली इंजिनियर्स आणि डॉक्टर्स या स्ट्रीममध्ये जातात, राईट. आणि बाकीचे मेंबर्स पण ऑलरेडी होतेच या स्ट्रीममध्ये, बाकीच्या डिसिप्लिन्समध्ये. पण दॅट शुड नॉट मॅटर नाव. सी, आज तुम्हाला काय गरज आहे, ह्या ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम यू आर डिसाइडेड टू स्टँड ऑन दिस बॅटल फील्ड. त्यामध्ये तुमचं एकच टार्गेट आहे, यू वॉन्ट टू फाईट फॉर युअर ओन सीट. मग तिथे डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा कुणी असो, बुद्धिमत्तेची तपासणी होतच नाही इथे. इथे तुमचा परिश्रमच इम्पॉर्टंट आहे. परिश्रम आणि स्ट्रॅटेजी. सी, डॉक्टर्स आणि इंजिनिअरिंग आता MPSCमध्ये तर माझ्या मते ऑप्शनल तर नाही आहे, म्हणून तो इंजिनिअरिंगचा ॲडव्हान्टेज गेला आणि याचा गेला. आय विल जस्ट ॲग्री विथ दिस पॉईंट की CSATमध्ये थोडा प्लस पॉईंट भेटू शकतो, पण ऑलरेडी दे हॅव टोल्ड की CSATमध्ये 10th लेवलचं मॅथमॅटिक्स यूज केलं जातं. म्हणून इफ यू टेक अवे दिस मेंटल ब्लॉक की CSATमध्ये पण ते माझ्या प्लस पॉईंटमध्ये, यू जस्ट ट्राय टू गो अवे विथ, कारण ते तुम्हाला ऑलरेडी आहे. यू हॅव टू जस्ट थिंक, यू हॅव टू चेंज युअर थिंकिंग की मी पण इक्वली कॉम्पिटंट आहे. काय CSAT 10वीचं मॅथमॅटिक्स मला बेसिक कॅल्क्युलेशन्स लागतात आणि आय नीड सम ट्रिक्स. ते मला क्लासेस ऑलरेडी प्रोव्हाइड करतात. आय विल वर्क डबल द एफर्ट्स. थोडा गॅप पडल्यामुळे. सो वेन यू आर इन द बॅटल फील्ड, इट इज नॉट द क्वेश्चन दॅट कोण इंजिनियर आहे, कोण MBBS आहे, कोण हायली एज्युकेटेड आहे. इट विल नॉट मॅटर. यू आर जस्ट इन द कॉम्पिटिशन अँड यू हॅव टू जस्ट कन्व्हिन्स युअर सेल्फ की कुणी असो, आय विल फाईट फॉर माय सीट. दॅट इज द कॉन्फिडन्स दॅट यू नीड टू हॅव. यावर ह्या गोष्टींवर विचार करत बसलं तर मग आपली जी एनर्जी आहे ती आपण एक्झाममध्ये पुट केली पाहिजे, पॉझिटिव्हिटी आपण आपल्यावर कॅरी केली पाहिजे, ती निघून जाते मग या गोष्टींचा विचार करत बसलो. म्हणून देर इज दिस क्वेश्चन्स शुड बी सबसाइडेड ॲट ऑल. येस, एनी? येस. How to study while studying the UPSC? How to approve the UPSC? Okay, how to do both the things? Yes, this is the basic question you are asking. Yes, yes. There are examples. How many times should I additionally give to UPSC? Okay. I will come to that. If you see broadly the syllabus of MPSC State Services Examination and UPSC Civil Service Examination, mostly the GS part, it will correspond around 80%. 80% similar is right. But I told you the strategy or how we should proceed to the examination for both the examination, it is the same, but the needs of the examination are different here. At the MPSC mains examination, the mostly objective type, right? Multiple choice type questions. And UPSC you have descriptive type answers. दोन्ही पण करू शकतात. There are examples where people have qualified both at the same time in the same year. Yes, I will not deny this. But what I will recommend, first you prioritize your main examination. की तुम्हाला कुठल्या एक्झामिनेशनला बसायचं आहे. You first prioritize that. See, आज
कुठल्या तरी लेवलला तुम्ही काम केलं, इफ यू रिअली वॉन्ट टू सर्व दी सोसायटी, एव्हरी लेवल इज इम्पॉर्टंट, राईट. I will not dissuade you from saying that you should not prepare for UPSC, पण मी सांगेल की फर्स्ट यू प्रायोरिटाइज द एक्झामिनेशन. यू जस्ट क्लिअर द मेंटल ब्लॉक की ठीक आहे MPSC साठी पर्सनल डेप्युटी कलेक्टर बनतं, इकडं IAS बनतं, तर मग मी दोन्हीकडं एक अप्रोच करतो एक्झामिनेशन, जिकडे होईल तिकडे होईल. डोंट फॉलो दिस अप्रोच. आय विल टेल यू द प्रॉपर वे टू प्रोसीड टुवर्ड्स इट, बट इनिशियली या स्टेजला वेन यू आर स्टार्टिंग अ प्रिपरेशन, प्रायोरिटाइज युअर एक्झामिनेशन. तुमचं गोल फिक्स करा, right? The way you will proceed, you should fix that first. नंतर you have to build up gradually. Now let's say तुम्ही स्टेट सर्व्हिसेसची एक्झामिनेशन तयारी चालू केली. आफ्टर 6 months you completed the स्टेट सर्व्हिसेस सिलेबस, राईट. 6 महिन्यानंतर तुम्ही स्टेट सर्व्हिस सिलेबस कम्प्लीट केला. नाव लेट मी टेल यू, वेन यू विल, जर तुम्ही MPSCचा पूर्ण स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा सिलेबस क्लिअर केला, तर मी तर सांगतो तुम्हाला UPSCमध्ये जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह आन्सर जर प्रॅक्टिस केलं तर युअर आन्सर्स विल बी ऑफ बेस्ट क्वालिटी. कारण MPSCमध्ये फॅक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि UPSCचे कॅन्डिडेटकडे ॲनालिसिस असतं पण फॅक्ट्स कमी असतात. वेरॅज दी पर्सन इज प्रिपेरिंग फॉर स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, ही हॅज फॅक्ट्स विथ हिम, and if he is able to nurture the writing quality in him, I think his GS answers will be very nice. पण त्याला एक विशिष्ट वेळ आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. You can devote 2 hours to answer writing practice. म्हणजे let's say की there is a question, if there is a point in MPSC syllabus, बायोटेक्नॉलॉजीवर एक पॉईंट आहे, राईट. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर तुम्हाला ते हे पण विचारतात, BT कॉटनमध्ये कुठला बॅक्टेरियम, कुठला जीन यूज केला, क्राय 1 जीन काहीतरी असं आहे. येस, तर ती फॅक्ट UPSC मुलाला माहीत नसते, पण दॅट यू नो, दॅट यू कॅन पुट ॲज अन एक्झाम्पल. फक्त काय लागतं गरज माहिती आहे का, व्हॉट यू हॅव इन द माइंड, you need to develop the practice of putting it on a paper in a descriptive type. त्याला वेळ लागतो. म्हणजे इनफॅक्ट एनी पर्सन who is preparing for the examination, त्यांनी चालू केलं 3 महिने त्यांनी अभ्यास केला आणि तुम्ही त्याला आन्सर लिहायला लावले UPSCच्या मुलाला, त्याला पण लिहिता येणार नाही. नो, ही ऑल्सो नीड टू हॅव कंटेंट. बट वॉट आय एम टेलिंग यू की फर्स्ट यू कवर द बेसिक सिलेबस ऑफ स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन, आणि नंतर तुम्ही 9 तासापैकी 2 तास तुम्हाला वाटलं नाही ठीक आहे मला ट्राय करायचा हा अटेम्प्ट UPSCचा, मग थोडी 1 तास 1.5 तास तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ॲज अ टाइमपास करू शकता, राईट. मग कुठले क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जे MPSCचा आणि UPSC सिलेबसला मॅच करतात. द क्वेश्चन्स विच आर मॅचिंग UPSC आणि MPSC सिलेबस. लेट्स से बायोटेक्नॉलॉजी, ठीक आहे MPSCसाठी पण माझा अभ्यास होऊन जाईल, मी रिवाईज करतो आणि UPSCच्या पेपरमध्ये बायोटेक्नॉलॉजी कुठले प्रश्न आले त्याचे मी लिहून बघतो, प्रॅक्टिस करून बघतो. बोथ द थिंग्स यू कॅन हिट, राईट. येस दिवसभर समजा तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर वाचला, राईट. यू आर रीडिंग अ पर्टिक्युलर पॉईंट, मग तुम्हाला ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला वाटलं की थोडी मला UPSCची प्रॅक्टिस करायची, मग जे तुम्ही दिवसभर वाचलं त्याचे फक्त प्रिव्हियस इयर पेपर बघायचे UPSCचे, त्याचा प्रश्न लिहून काढायचा, तुम्हाला ऑलरेडी कंटेंट आहे. एक कसं कॉन्फिडन्स डेव्हलप करायचं आहे आणि ते येस, त्यांनी प्रश्न विचारला आहे मला की इफ आय क्लिअर दी स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन आणि माझं अल्टिमेट एम आहे युनियन पब्लिक सर्व्हिसेसचे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन द्यायची, राईट. हाऊ दिस एक्झामिनेशन्स नॉलेज विल हेल्प यू, लेट मी टेल यू फर्स्ट, इट विल हेल्प यू ट्रिमेंडसली. कारण तुम्ही MPSC सिलेबस पूर्ण वाचला डिटेलमध्ये, द ॲक्ट्स वगैरे सोडला आपण, त्या IT ॲक्टवर तुम्हाला तो पार्ट फॅक्च्युअल पार्टच सोडला, तर बाकी सर्व पार्ट UPSCसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक्स्ट्रा फक्त थोड्या गोष्टी वाचाव्या लागतील, वर्ल्ड हिस्ट्री, ते पण तुम्ही 15 दिवसात कवर करू शकतात. जे ट्रिव्हियल पार्ट्स आहे, गव्हर्नन्स, एथिक्स वगैरे जे पार्ट आहे, खूप डिफिकल्ट पार्ट नाही तो. म्हणून इट इज नॉट दॅट MPSCचा एक्झाम तयारी करते आणि मग मला UPSCसाठी परत नवीन चालू करावं लागलं. व्हॉट यू विल हॅव टू प्रिपेअर न्यू इज ओनली ऑप्शनल्स अँड द अनकन्व्हेन्शनल पार्ट. जो इथिक्सचा पार्ट आहे,
गव्हर्नन्सचा पार्ट आहे GS2 मधला आणि GS1 मधला वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट. दॅट ओनली यू हॅव टू प्रिपेअर अँड ओनली द वे विल चेंज. तुमच्याकडे ऑलरेडी कंटेंट असणार. तुम्ही लक्ष्मीकांत पाठ केलेलं आहे, तुम्ही हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, देर इज नो वन कॅन कम्पीट विथ द MPSC कॅन्डिडेट विथ रिगार्ड टू मॉडर्न हिस्ट्री. तुम्हाला खूप 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 म्हणजे फॅक्च्युअल असतं. येस. आता इथे प्रिपेअर मराठीतनं करणं आणि सो मग तिथे कसं काय करणं? सी देर इज नो इश्यू. सी तुम्ही मराठीतनं प्रिपेअर केलं, देर इज अ ऑप्शन ऑफ रायटिंग पेपर इन मराठी ऑल्सो. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.